गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुमचे अंतर करता बघावं लागतं. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. विनायक गुरुनाम यशाकरी येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकर्यं सुख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं वन्दे भवन्दे विमुक्तये ज्ञान प्रताप सुवचनामृतंच अद्वैत भाव पटुता बुद्धि रहस्य ज्ञान सुभगवनवती श्री रंगनाथ नमस्तु तुम्हें. जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मति न लखे जी मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदावरु नयन शक्ती धने सधने चा कृपालु सर्वज्ञ यदारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने दिन जगत मनहु जयवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काको करू प्रणाम. अथ उक्त अर्थ संग्रह. कवित्व. गंगा में ग्राम जहती लच्छना या ठौर लखी सोन धावे लच्छना अजहती जनाइए सोई यह वस्तु यहाँ लच्छना है भाग त्याग दूजो नाम जहती अजहती सुनाइए तत्वमसी आदि महावाक्यन में भाग त्याग लच्छना न जहती अजहती बताइए. ब्रह्म काहू पद को न वाच्य यू बखाने वेद याते सर्व पदन में रीति यू लखाइए माया माही सत्यता जू और भांति भाकिय ब्रह्म माही सत्यता सु और भांति भाकिये दो मिली सत्य पद वाच्य मुनि भाकत है ब्रह्म माही सत्यता सु लक्ष भाग राखिए बुद्धि वृत्ति संवित द्वय मिले ज्ञान पद वाच्य सवित स्वरूप लक्ष बुद्धि वृत्ति नाखिए आत्म और विषय को सुख वाच्य पद आनंद को विषय सुख त्यागी आत्म सुख लक्ष्य आखिए. झालेला विषय आहे. चला पुढे. झालेला विषय नाही लक्ष आलंय ना. आताची भाषा आपली नाही शब्द असं कळत नाही का विषय कळला नाही विषय कळला बस झालं. प्रश्न. दोनों पदन में लक्षणा मानना निष्फल है. हो चला. जीवानी ब्रह्मपदामध्ये दोनों पदन में लक्षणा मानना निष्फल है. हो ना. चल ना पुढे. महावाक्यन में विरोध दूरी करने को दोनों पदन में लक्षणा अंगीकार करी. आता दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मांडणं बरोबर नाही पण दोन्ही पदाचा वाच्याचा जो विरोध आहे त्या विरोधाकरता भागत्याग लक्षण करावी लागते. वाच्यामध्ये विरोध आहे लक्षामध्ये एकच आहे. तहाँ कोई कहे है एक पद में लक्षणा अंगीकार किए से ही विरोध दूरी होवे है. आता काही लोक विवरणकाराच्या मताच्या दृष्टीने एका पदामध्ये लक्षण केले तर त्याचा विरोध दूर होतो
असं काहीच म्हणणं आहे. हा. दोय पद में लक्षणा मानने का प्रयोजन नहीं. दोन्ही पदामध्ये लक्षण मानायची काही गरज नाही, काही फल नाही. दोहा. हा. एक ही पद में लक्षणा माने नहीं विरोध. हो दोय पदन में लक्षणा निष्फल कहत सुबोध. हो. आता एकाच पदात लक्षण मानणे योग्य आहे. दोन्ही पदामध्ये लक्षण मानणं निष्फळ आहे. टीका. हं. सुबोध कहिये सुज्ञ. हा. सुबोध कहिये सुज्ञ. हो. सुबोध म्हणजे हे सुज्ञ, हे पुरुष, हे बुद्धिवंत, हे ज्ञानी. हा. दोय पदन में लक्षणा निष्फल कहते हैं. आता दोन्ही जे काही जे विचारवंत आहेत, सुबोधवान आहेत, ते दोन्ही पदामध्ये लक्षण मानणं निष्फळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा. काहे ते. हं. एक ही पद में लक्षणा माने ते विरोध दूरी होई जावे है. एकाच पदाच्या ठिकाणी विरोध मानण्यामध्ये विरोध नाहीसा होतो. याका भाव यह है. हं. यद्यपि सर्वज्ञतादि विशिष्ट की अल्पज्ञतादि विशिष्ट के साथी एकता नहीं बने है. हो. तथापि एक पद का लक्ष्य जो शुद्ध हो. ताकि विशिष्ट के साथी एकता बने है. हो. आता विशिष्ट बरोबर त्याची एकता बनत नाही. दोन्ही विशिष्टचे आयुध विशिष्ट, माया विशिष्ट, या दोघांची एकता बनत नाही वाच्या अर्थामध्ये. हो. पण शुद्धच्या ठिकाणी एक सिद्ध होते. हा. दृष्टांत. हं. जैसे शूद्र मनुष्य ब्राह्मण है. हं. इस रीति से शूद्रत्व धर्म विशिष्ट मनुष्य की ब्राह्मणत्व धर्म विशिष्ट के साथी एकता कहना विरुद्ध है. हो. आता उदाहरण व्यक्तिमत्व सांगते. एक व्यक्ती एक शूद्र आहे. शूद्र आणि ब्राह्मण या दोन्ही धर्म विरोध आहेत एकाच व्यक्ती ठिकाणी. एका व्यक्तीच्या ठिकाणी शूद्रत्व आणि ब्राह्मणत्व हे राहत नाही, म्हणून हे दोन्ही विरोध आहेत. पण और मनुष्य ब्राह्मण है. इस रीति से शूद्रत्व धर्म रहित शूद्र मनुष्य को ब्राह्मणत्व विशिष्टता कहने में विरोध नहीं. आता व्यक्तिमत्व शूद्र ब्राह्मण हे दोन्ही वेगळे आहेत, पण मनुष्यत्व म्हणल्यानंतर एकता आला ना. ते मनुष्यत्व म्हणल्यानंतर शूद्र माणूस काय आणि ब्राह्मण माणूस काय, माणूस आपण दोघं एकच आहे, पण धर्माच्या दृष्टीने विरोध आहे. पण एकच व्यक्ती ना. एका व्यक्तीच्या ठिकाणी दोन विरोध धर्म राहत नाहीत हे त्याला सांगायचं आहे. तैसे अल्पज्ञतादि धर्म विशिष्ट चेतन की और सर्वज्ञतादि धर्म विशिष्ट चेतन की एकता विरुद्ध भी है. परंतु त्याचा आवाज कसा काय बताला. सर्दी झाली का. नाही बोलणे ना. बोलण्यास कसं काय झालं. बदल शाळेत बोललेलं ना. हा तेच. चला वाचा पुन्हा. अल्पज्ञतादि धर्म विशिष्ट चेतन की और सर्वज्ञतादि धर्म विशिष्ट की एकता विरुद्ध भी है. सर्वज्ञता आणि अल्पज्ञता ही कोणाचे धर्म आहेत. जीवानीश्वर. हा चला. मग हे दोन्ही धर्म विरोध आहेत का नाही. उपाधीचे आहेत का चैतन्याचे आहेत. उपाधि. चला. परंतु जीववाचक पद और ईशवाचक पद की चेतन में लक्षणा करी के चेतन मात्र की सर्वज्ञतादि धर्म विशिष्ट के साथी व अल्पज्ञतादि विशिष्ट के साथी एकता कहने में विरोध नहीं. आता चैतन्याच्या दृष्टीने एकता समजण्यात विरोध नाही. उपाधीच्या दृष्टीने वाच्याच्या दृष्टीने विरोध आहे. विशिष्टाच्या ठिकाणी चैतन्य बरं का. विशिष्ट जे असणार जीव चैतन्य, माया विशिष्ट चैतन्य, ईश्वर चैतन्य, हे चैतन्य दोघांच्या ठिकाणी सारखंच आहे. उपाधी वेगळे. काय उपाधी वेगळे. घागरीतलं पाणी आणि एक मोठं पात्रातलं पाणी, पाण्याच्या दृष्टीने एक, पण उपाधी वेगळे. याते दो पद में लक्षणा मानने में कोई युक्ती नहीं. म्हणून दोन्ही पदामध्ये लक्षणा मानण्यामध्ये काही युक्ती नाही, अटकल नाही.
गत प्रश्न का उत्तर हाँ। दोनों पदन में लक्षणा सफल है. आता हे जे आता मानलंय ती पूर्व पक्षाचा विचार झाला. आता हे आता वेदांत जे असणारे मुख्य ते म्हणतात दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणं योग्य आहे. कवित्व. लक्षणा जो कहे एक, लक्षणा जो कहे एक पद माही, ताकू यह पूछी दोय पदन में कौन से में लक्षणा. प्रथम व द्वितीय में कहे ताही बाकी यह वाक्यन को होय गो विरोध मूढ लक्षणा. लक्षात हे सगळं त्यांना काय विचारायचे. तिन्ही वाक्य मध्य जीववाचक प्रथम पद तत्वमसी या में आदि पद इस लक्षणा. प्रथम व द्वितीय को नेम नहीं बने याते भाकत द्वय पदन में लक्षणा सुलक्षणा. टीका. जो एक पद में लक्षणा अंगीकार करे ताकू यह पूछी. आता एका पदाच्या ठिकाणी लक्षणा ज्याने मानलं त्याला असं विचारायचं दोनों पदन में से कौन से पद में लक्षणा है. अरे पण ठीक आहे, दोन्ही पदापैकी कोणत्या पदा ठिकाणी लक्षणा करायची. जो ऐसे कहे सर्व महावाक्यन में प्रथम पद में लक्षणा है, द्वितीय में नहीं. आता सगळ्या महावाक्यामध्ये कोणत्या पदावर लक्षणा सांगितली. प्रथम म्हणजे जीव तो पदाच्या ठिकाणी लक्षणा सांगितली. किती वाक्य आहेत. 4. 4 वाक्य. कोणते वाक्याचं काय वाक्य आहेत कसे. सामवेदाचं तत्वमसी, यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी, ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म आणि अथर्ववेद अयम आत्मा ब्रह्म. आता ही 4 वेदाचे 4 वाक्य. त्याच्यामध्ये पहिलं जे पदाचे जे वाचक आहे तत्वमसीचं पहिलं पद ईश्वर वाचक आहे आणि पुढचे 3 वेदाचे 3 पद द्यायची जी वाचक आहेत. त्याच्यामध्ये आता कोणत्या पदात लक्षणा करायची हे त्याला विचारायचं. या द्वितीय पद में लक्षणा सर्व वाक्यन में है, प्रथम पद में नहीं. आता तिन्ही वाक्यामध्ये पहिल्या पदामध्येच लक्षणा आहे. हे सामवेदाचं तत्वमसी सोडून सामवेदाचं तत्वमसी ना. ताकू हे शिष्या यह बाकी हे मूढ़ लक्षण प्रथम व द्वितीय में जो नेमते लक्षणा सर्व वाक्यन में माने तो वाक्यन का परस्पर विरोध होवेगा. आता 4 वाक्यामध्ये जर लक्षणं मानली कोणत्या जरी एक पदात 4 वाक्याचे 4 पद आहेत. ते 4 वाक्य आहेत. 4 वाक्यामध्ये कोणत्या एका पदाची जरी लक्षणं मानली तरी विरोध येईल. सामवेदाचे तत्पद मानलं तर पुढचे जे असणार जीवपद त्याच्याच विरोध येईल. किंवा 3 वाक्य जे पुढचे त्याच्यामध्ये जीव तो पदामध्ये लक्षण मानतं ईश पदाचे विरोध येतो. म्हणून मग कोणत्या ह्याच्यात मानायचे. काहे ते 3 वाक्य मध्य कहिए अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम आनंद ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. इन 3 वाक्यन में जीववाचक पद प्रथम कहिए पूर्व है. आणि 3 याच्यामध्ये वेदाच्या 3 वाक्यामध्ये पहिलं पद जीववाचक आहे. और तत्वमसी या वाक्य में आदि पद कहिए प्रथम पद ईश लक्षण कहिए ईश्वर का बोधक है. आणि तत्वमसी महावाक्य जे सांगितलं त्याच्यामध्ये पहिलं पद ईश्वर वाचक आहे. मग आता कोणत्या पदाला लक्षण करायचे सांग. आता तो एकच पद मानलं ना ठीक. या एका पदामध्ये कोणते पदार्थ कारण 4 वाक्याचे 4 वाक्य त्याच्यामध्ये पहिलं तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पद ईश्वर बोधक आहे आणि ते दुसऱ्या 3 वेदाच्या 3 वाक्यामध्ये पहिलं पण जीव बोधक आहे. मग याच्यात कोणत्या ह्याची करायची. एकाच जरी केली तर विरोधच येणार. जो पूर्व पद में लक्षणा सारे माने तो 3 वाक्यन का तो यह अर्थ होवेगा चेतन सर्वज्ञतादि विशिष्ट अंश सारे ईश्वर रूप है. आता जर 3 पदामध्ये लक्षणं मानली
आहे का नाही? तर ते तिन्ही पद जीववाचक आहेत. मग त्याच्या ठिकाणी सर्वज्ञ सदिक सर्व येतील ना. हा. तत्वमसी वाक्य का यह अर्थ होवेगा, हा. चेतन अल्पज्ञता विशिष्ट संसारी जीव रूप है. हा. काहे ते हा. तिन्ही वाक्यांनी पूर्व जीववाचक पद है. अच्छा, गाडी कोणाची आली ती? उघडा उघडा. कोण गाडी ऐकायचं? उघडा. अरे कोण आहे? मध्ये आहे ना. बरं का? गोळे. कोण आहेत? पाठवलं होतं आईच्या गोळ्यात. का द्यायचं? कोण आता द्यायचं. द्यायचं झालं. कोण दुसरं पोट घालतो? बर. खाल्ल्यावर म्हणजे आपलं झाल्यावर. हा हा हा. बोला. म्हणून कोणत्या पदाला लक्षण करायची? पहिल्या दुसरे 3 वाक्य, दुसरे जी वेद वाक्य आहे 3, त्याच्यामध्ये पहिलं पद जीववाचक आहे. आणि सामवेदाचं तत्वमसी त्याच्यामध्ये पहिलं वाक्य ईश्वरबोधक आहे. आता ह्याच्यात दोन्ही विरोध दिसतात वाक्यामध्ये. मग याच्यामध्ये कोणत्या पदाचं लक्षण करायचं? काहे ते तिन्ही वाक्यांमें पूर्व जीववाचक पद है, ताकि चेतन भाग में लक्षणा, और द्वितीय जो ईश्वरवाचक पद ताके वाच्य का ग्रहण, और तत्वमसी मैं आदि ईशवाचक पद ताकि चेतन भाग में लक्षणा, और द्वितीय जीववाचक पद ताके वाच्य का ग्रहण. आता बुलेट सुरतच आहे इथं एवढंच. पहिलं आता एक वाक्य वाच. तिन्ही वाक्यामध्ये पूर्व जीववाचक पद है. प्रथम जीववाचक पद आहे तिन्ही वाक्यामध्ये, तिन्ही वेदाच्या. हा. ताकि चेतन भाग में लक्षणा, त्याची चेतन भागाची जर लक्षणं केली तर. और आणि द्वितीय जो ईश्वरवाचक पद, दुसऱ्या वेदाचं जे ईश्वरवाचक पद म्हणजे तत्वमसी वाक्य, त्याचं पहिलं पद आहे ईश्वरवाचक पद आहे. हा. दुसरं पद. हा हा. दुसरं इकडे दुसरं पद. मग त्या तिन्ही वाक्यामध्ये दुसरं पद ईश्वरवाचक आहे. ताके वाच्य का ग्रहण, त्याचं वाच्याचं जर ग्रहण केलं, त्याचं वाच्य जर मानलं तर. हा. और तत्वमसी में आदि ईशवाचक पद, आणि तत्वमसी महावाक्यामध्ये पहिलं ईश्वरवाचक पद आहे. ताकि चेतन भाग में लक्षणा, त्याची चेतन भागाची जर लक्षण केली तर. और द्वितीय जीववाचक पद, आणि दुसरं द्विवाचक पद आहे. ताके वाच्य का ग्रहण, त्याच्या वाच्याचे ग्रहण जर केले तर. हा. इस रीति से लक्षणा का नेम करे तो वाक्यन का परस्पर विरोध होवे. अशा रीतीने जर पूर्व पक्षाचा अनुवाद केला ना, अशा रीतीने जर लक्षण केली तर वेद वाक्याचा विरोध येईल. तैसे सर्व वाक्यन के द्वितीय पद कहिए आगिले पद में लक्षणा माने. तसं सगळ्या वाक्यामध्ये दुसऱ्या पदामध्ये लक्षणा, दुसऱ्याच ना पदामध्ये लक्षणा मानली. तो तीनही वाक्यन में पूर्व जीव पद ताके वाच्य का ग्रहण और उत्तर ईश पद चेतन भाग में लक्षणा. तर पहिले 3 वाक्य वेदाचे,
त्याच्यामध्ये जर लक्षणा कोणत्या पदात जीवपद जीव पदात मानली तर याते म्हणून अल्पज्ञतादी धर्मविशिष्ट चेतन हे आणि आपण धर्म चैतन्य आहे. यह तीनही वाक्यन का अर्थ होवेगा. मग असं हे 3 वाक्याचा अर्थ होईल. 3 वेदाचे 3 वाक्य आहेत ना, त्याच्यामध्ये पहिलं जीवबोधक आहेत ना, त्याच्यामध्ये अल्पज्ञ देखील अर्थ सिद्ध होईल. और आणि तत्वमसी में आदि ईश पद ताके वाच्य का ग्रहण. आता तत्वमसी महावाक्यामध्ये पहिलं पद तत्पदाचं बोधक आहे. त्याच्यात ताके वाच्य का ग्रहण. त्यामध्ये तत्पदाचा वाच्याचं जे ग्रहण, तत्पदाचं वाच्य काय ईश्वर. ईश्वर. त्याचं जर ग्रहण केलं तर मानलं तर. और द्वितीय जीव पद की चेतन भाग में लक्षणा. आणि दुसरे जीव पद आहे तोम पद त्याची लक्षण केली तर. याते म्हणून सर्वज्ञतादी धर्मविशिष्ट चेतन हे यह तत्वमसी का अर्थ होने ते परस्पर विरोधी होवे. आणि आता याच्यामध्ये तत्पदाचा ईश्वरवाचक सर्वज्ञ, तोम पदाचा आत्मज्ञ शक्तिमान अधिक हे वाक्याचा असा अर्थ होतो. आणि बाकीच्या 3 वेदाचा वाक्याचा अर्थ असा होतो. मग वाक्याच्या अर्थामध्ये विरोध होईल ना. इस रीति से हा. प्रथम व द्वितीय पद में लक्षणा का नेम बने नहीं. अशा रीतीनं पहिल्या पदात किंवा दुसऱ्या पदामध्ये एकच पद घेऊन लक्षणं होणार नाही. पहिलं वेदाचं वाक्य एक पद लक्षण केलं तर जमत नाही. दुसऱ्या 3 वेदाचं एक वाक्य घेऊन त्यात लक्षण केलं तर जमत नाही. याते म्हणून सुलक्षणा कहिए. हा सुलक्षणा कहिए. हा सुंदरी हे लक्षण जिनके हा ते आचार्य द्वय पदन में लक्षणा भाकत है. आणि सु म्हणजे जे महात्म्य, जे सुंदर म्हणजे योग्य, त्या महात्म्याने दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मांडली. सु म्हणजे सुंदर, सुंदर म्हणजे योग्य, असे जे महात्म्य त्यांनी दोन्ही पदामध्ये लक्षणा मांडली. एका पदामध्ये लक्षणा नाही मांडली. असे सुंदर योग्य सुंदर कोण महात्मा आहेत ते बी लक्ष आलं पाहिजे ना. सु म्हणजे चांगले, सुंदर म्हणजे योग्य, असे कोणते महात्मा आहेत त्यांनी दोन्ही पदात लक्षणा मांडली. ती वेदव्यास महात्म्य लिहिलंय तिथं, आचार्य. हा आचार्य लिहिलं. हा आणि सुंदर आचार्य कोण आहेत नाही सांग, मी सांगतो. शंकराचार्य, वेदव्यास, ज्ञानोबा, तुकोबा आहे. वेदव्यास म्हणलं. हा वेदव्यास म्हणलं. मला मग ऐकायला मिळालं. मग ऐकायला येत नाही बरं का. मग नाराज होत जाऊ नको. कारण आता भगवंतच कसं काय करायला लागला ही चिंतनीत. माझे इंद्रिय अजिबात व्यवहार नीट करीनात. शरीराचे माझे नाही, शरीराचे. म्हणून तुम्ही नाराज होत जाऊ नका. मला डबल सांगा. चला. ईश्वर वाचक पद में लक्षणा है या का उत्तर. जो ऐसे कहे ईश्वर पदामध्ये लक्षण आहे असे जर म्हणेल तर. प्रथम पद व द्वितीय पद में लक्षणा है यह नियम नहीं करे है. म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या पदामध्ये लक्षण करायचं असा नियमच नाही. किंतु सर्व वाक्य में जो ईश्वर वाचक पद तामे लक्षणा है यह नियम करे है. म्हणून पहिलं जे वाक्य किंवा जे ईश्वरवाचक पद आहे त्या ईश्वरवाचक पदामध्ये लक्षण करायचं असा नियम आहे. तो ईश्वर वाचक पूर्व होवे व उत्तर होवे याते वाक्यन का परस्पर विरोध नाही. म्हणून पहिलं ईश्वरवाचक पद असो किंवा दुसरं असो याच्यामध्ये लक्षण करण्यामध्ये विरोध नाही. मला गोवी आठवली ज्ञानोबरायचे. अमुच्या प्रकल्पकडील भाव प्रकल्प तत्पदवाचक. जर एक कल्पने लागायची पाहो म्हणजे जीव वाचक करते का नाही शिवरे. मग गुरुजी कशी वही पाठवली मला काय म्हणून उग आयुष्य आमच्या शंकर महाराज ते आठवण तुम्हाला. नर यातल्या जीवाने वारकरी व्हावं. वारकरी होऊन ज्ञानेश्वरी
गाथा आणि भागवत हेच वाचावून मग मरावं, तर मरूच नाही. लय सांगायची विनंती. आता ही वय आठवलं का नाही, दोन्ही पदार्थ घेऊन चालणार का नाही. आमच्या प्रकल्प भाऊ तर पद आलं, जरी कल्पने पाहू तर तो पद आलं. मग याच्यामध्ये कोणत्याही पद, पहिलं जी पद आहे ईश्वर बोधक आहे, त्या पदामध्ये ईश्वर बोधक पद पहिलं असो की दुसरं असो, त्याच्यामध्ये लक्षण केल्यावर विरोध नाही. असं कोण म्हणते? सुंदर योग्य असणारे आचार्य. सुंदर योग्य आचार्य कोण? शंकराचार्य, वेदव्यास, ज्ञानोबा तुकोबाराय, नाथ महाराज, आणखीन कोणी. काका समाधान. ईस पद ही लक्षक कहे, सब अनर्थ की खाणी, ज्ञेय होय श्रुती वाक्य में, हे पुरुषार्थ हानी. आता जर पहिल्याच पदात लक्षणं जर केली, पहिलं पद आहे ना, तर काय होते तिथं? टीका वाचते. मला जो ईश्वर वाचक पद कुही लक्षक कहे, तो सर्व अनर्थ, अल्पज्ञता, पराधीनता, जन्म मरण से आदि लेके जो दुख के साधन, तिनकी खानी जो संसारी जीव, सो श्रुती वाक्यन में ज्ञेय होवे. हो, आता पहिल्या पदाच्या ठिकाणी का पहिलंच ना, ईश्वर वाचक. ईश्वर वाचक पदामध्ये जर लक्षणं केली तर जीवाचे सगळे लक्षण तिथे येतील. जीवाचे सगळे लक्षण, अल्पज्ञता, अल्पशिक्षमान, जन्म मरणवान असे जे आहे ते त्या इथे येतील ना. पहिल्या पदात लक्षण केली तर याते पुरुषार्थ कहिये मोक्ष की हानी होवेगी, म्हणून मोक्षाची हानी होईल. याका भाव यह है, याचा अर्थ असा आहे, जो ईश्वर वाचक पद में ही लक्षणा माने, तो महावाक्यन का यह अर्थ होवेगा. आता पहिलं जे ईश्वर वाचक पद, त्याच्या ठिकाणी जर लक्षणा नाही मानली तर त्याचा अर्थ असा होईल, लक्षणा माने तो, लक्षणा मानली तर ईश्वर पदाच्या ठिकाणी ना, मग ते पहिलं ईश्वर पद असतो किंवा बाकीचे दुसरे ईश्वर पद असतो, त्याचं जर लक्षण नाही मानली तर, लक्षणा मानली तर, मानली तरच ना, नाही मानली तर नाही, मानली तर होवेगा. तत्पद का लक्ष्य जो अद्वय असंग माया मल रहित चेतन, सो काम कर्म अविद्या के अधीन, अल्पज्ञ अल्पशक्ति, परिच्छिन्न, पुण्य पाप, सुख दुख, जन्म मरण, गमन आगमन आदि अनंत अनर्थ का पात्र है. मग तिकडे जर लक्षण शुद्ध चैतन्य त्या ठिकाणी सगळी येईल ना. जो महावाक्य का ऐसा अर्थ होवे, तो जिज्ञासु को इसी अर्थ विषय बुद्धि की स्थिति करनी होवेगी. मग आता असं जर चारही वेदात कोणत्या पदात जर लक्षण मानली तर त्या साधकाने कोणत्या वेदवाक्य निश्चय ठेवून अनुभव करायचा, कशी स्थिती त्याला प्राप्त होईल. और जामे बुद्धि की स्थिति होवे है, प्राण वियोग से अनंतर ताहिकू प्राप्त होवे है. आणि ज्या वाक्यात स्थिती होईल त्याला प्राण उत्क्रम झाल्यानंतर त्या बुद्धीची स्थिती प्राप्त होईल. याते वेद वाक्यन के विचार से मुमुक्षु को अनर्थ की ही प्राप्ती होवे. अशा रीतीने जर काही संगती नाही लागली तर वेद वाक्याच्या विचाराने त्याला दुःखच होईल, अनर्थच होईल. आनंद की प्राप्ती नहीं होवेगी. कसा आनंद प्राप्ती, सगळं घोळ होऊन जाईल ना. याते म्हणून ईश्वर वाचक पद में लक्षणा है, जीव वाचक में नहीं, यह नियम असंगत है. म्हणजे कोणत्या पदात लक्षण आहे? ईश्वर वाचक. ईश्वर वाचक पदात लक्षण आहे, जीव पद लक्षण, जीव वाचक पदात लक्षण आहे. हे म्हणणं अनर्थाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. म्हणून दोन्ही पदामध्ये लक्षण करणं गरजेचं आहे. और जीववाचक पद में लक्षणा है, या का उत्तर, जो ऐसे कहे सर्व महावाक्यन में जो जीववाचक पद है तिनमें लक्षणा है, ईशवाचक में नहीं. याते पुरुषार्थ की हानि नहीं.
आता ती म्हणते हे तत्पदाचा विचार करायची गरज नाही, तिचं लक्ष करत नाही, तुम पदामध्येच लक्षण करण्याची गरज आहे, तरी जमत नाही. काहे ते कारण जीववाचक पद में लक्षणा माने तो महावाक्यन का यह अर्थ होवेगा जो त्वम पद का लक्ष्य चेतन भाग सो सर्वशक्ति सर्वज्ञ स्वतंत्र और जन्माधिक बंध रहित ईश्वर रूप है. म्हणजे काय होईल त्याच्यात, तिकडचे धर्म इकडे येतील ना. आता जर म्हणली तर जीवाचे धर्म तिकडे जातील आणि त्वम पदात जर म्हणली तर ईश्वर धर्म इकडे येतील. म्हणून इस अर्थ में बुद्धि की स्थिति से जिज्ञासु को अति उत्तम ईश्वर भाव की ही प्राप्ति होवेगी. याते जीववाचक पद में लक्षणा का नियम करे है. आता अशा रीतीने जर केलं तर त्याला ईश्वर भावाची प्राप्ती होईल. आहे का नाही. ताका समाधान त्याचं असं समाधान आता. साक्षी त्वम पद लक्षक हो कैसे ईश स्वरूप याते दो पद लक्षणा भाकत जतीवर भूप. अरे बाबा एक पदाला लक्षण करून जमत नाही. तपे जपे महात्मे भूप म्हणजे राजे संत राजे ते दोन्ही पदामध्ये लक्षण मानतात. टीका त्वम पद का लक्ष्य जो साक्षी सो ईश्वर सो ईश स्वरूप कैसे यह कहू. आता विचार आहे, तोम पदाचा लक्ष असणारा साक्षी तो ईश्वर कसा. अर्थ यह त्वम पद के लक्ष्य को ईश्वर रूप कहना बने नहीं. म्हणून तोम पदाचा लक्ष असणारा साक्षी त्याला ईश्वर म्हणणं जमत नाही. याते यति जो सन्यासी तिनमें वर जो श्रेष्ठ तिनके भूप स्वामी दोनों पद में लक्षणा भाकत है. आता संन्यासीच्या अधिकारी जे भूप म्हणजे राजे संन्यासी ऐक तेच बरोबर माझ्या लक्षात आलं. संन्यासीचे जे मालक. आता संन्यासी म्हणजे कशाला म्हणतो, दंडी संन्यासी बिनदंडी संन्यासी किती संन्यासीचे मालक असतात. तर सांगतो विषय, त्याला मंडलेश्वर म्हणतात, काही महंत म्हणतात, आणखी कल्चर आहे. तर 108 संन्यासी त्यांचा जो मालक तो मंडलेश्वर आणि असे कितीतरी हजाराचा एक मालक तो भूप मग तो राजा. मग असं त्यांनी त्या संन्यासाचा मालक असणारा जो राजा त्याने दोन्ही पदामध्ये लक्षणा म्हणली. असे कोण आहेत, शंकराचार्य. म्हणून शंकराचार्य जर आले आता हे तेव्हा माहितीच नाही. ते आम्ही पाहिलेलं आहे ना. असे संन्यासी असते, संन्यासी वेगळे, जोगी वेगळे, गोसाई वेगळे, हे त्याचे प्रकार असं. तर संन्यासी आता तुला बघू जावं. शंकराचार्य जर आले तर सगळे संन्यासाने उभं राहावं लागतं. ते व्यासपीठावर राहतात. जसं समजा तुम्ही तुमच्या आसनावर राहतो विद्यार्थी सगळे उभं राहावं लागतं, तसं हे असं. मग असे जे सगळे संन्यासीचे मालक भूप त्यांनी दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली हे त्यांना सांगायचंय. कोणी मानली, संन्यासीचे मालक असणारे राजे ते आपलं ठोकं लक्षात घेतं, शंकराचार्य. बस काही किटकिट नको. कारण शंकराचार्य पण ही संन्यासीची प्रसिद्धी दिली. त्याच्या आधी प्रसिद्धी होती, पण आपल्या काळामध्ये 10-15 हजाराच्या पूर्वीकाली शंकराचार्याने नर्मदेच्या ठिकाणी संन्यास घेतला आणि तिथून संन्यासाचे मालक सगळीकडे जास्त वाढले. म्हणून संन्यासाचे भूप म्हणजे राजे शंकराचार्य. आपला शंकराचार्य घ्यायचा ठोक काळा आमचे पुष्कळ मागचे होऊन गेले. या का भाव यह है जो जीववाचक पद में लक्षणा माने और ईशवाचक में नहीं, ताकू यह पूछे है त्वम पद की लक्षणा व्यापक चेतन में है अथवा जितने देश में जीव की उपाधि है उतने देश में स्थित जो साक्षी चेतन तामे त्वम पद की लक्षणा है. एकाच पदात तुला मानाची लक्षण समज. तोम पदामध्ये तर तोम पदामध्ये जे लक्षण मानले आहे का नाही ते पण माझ्या लक्षात. त्वम पद की लक्षणा व्यापक चेतन में है
अथवा हाँ, जितने देश में जीव की उपाधि है हाँ। उतने देश में स्थित जो साक्षी चेतन हो हो आलं लक्षात. तामे त्वम पद की लक्षण आहे. आता तोम पदात जर लक्षण मानली तर चैतन्याच्या ठिकाणी लक्षण मानायची अविद्या विशिष्ट चैतन्य त्याच्या जेवढा देश तेवढ्या चैतन्याचा त्या चैतन्य ठिकाणी लक्षण मानायची. आता हे एक जीव चैतन्य हे मग एवढ्याच अधिष्ठानालाच याचं जे अधिष्ठान त्याला लक्षण मानायची ही व्यापक चैतन्याला लक्षण मानायची. जो हाँ. व्यापक चेतन में त्वम पद की लक्षणा कहे तो बने नहीं. आणि जर ते व्यापक चैतन्य ठिकाणी त्याची लक्षण जर केली तर ती बरोबर नाही. काहे ते कारण वाच्य अर्थ में जाका प्रवेश होवे तामे भाग त्याग लक्षणा होवे हे. आता वाच्यार्थ ठिकाणी ज्या चैतन्य प्रवेश आहे ज्या चैतन्य वाच्यार्थामध्ये आहे त्याचा भाग त्याग लक्षण होईल. और वाच्य में प्रवेश व्यापक चेतन का नहीं. आणि वाक्य जे असणार तो पद त्याच्यामध्ये व्यापक चैतन्य प्रवेश नाही. अविद्याचं अधिष्ठान असणार चैतन्य तेवढे चैतन्य. त्याला उदाहरण पाठीमागे त्याला घट आकाश हे जलाच्या ठिकाणी हे पडेल त्याचं प्रतिबिंब. महाकाशच नाही पडायचं. घट आकाश आहे त्या घट आकाशाचं ते जलामध्ये प्रतिबिंब पडेल का आभास पडेल. व्यापक आकाशात पडत नाही. तसं अविद्या अधिष्ठान चैतन्य जे साक्षी कुठं असतं त्याचाच अविद्यामध्ये आभास पडेल आभास राहील का व्यापक असा म्हणून. किंतु जीवपने की उपाधि देश में स्थित जो साक्षी चेतन ताका वाच्य में प्रवेश है. आता जीव पदाचं अधिष्ठान जे साक्षी चैतन्य त्या चैतन्य साक्षी चैतन्याचा जीव पदामध्ये प्रवेश आहे म्हणजे अस्तित्व आहे. साक्षी चैतन्याचं अस्तित्व आहे. प्रवेश म्हणजे अस्तित्व तिकडलं तर काय होतं ते नाही. या ते म्हणून साक्षी चेतन में ही त्वम पद की लक्षण आहे व्यापक चेतन में नहीं. म्हणूनच त्वम पदाचं लक्ष साक्षी चेतन आहे व्यापक चेतन नाही. ता साक्षी चेतन में सर्व के हृदय का प्रेरण और सर्व प्रपंच में व्यापकातिक ईश्वर के धर्मन का असंभव है. म्हणून असं साक्षी चैतन्य ठिकाणी सर्वचा प्रेरक सर्वज्ञ जाणार हे त्याच्या ठिकाणी धर्माचा असंभव आहे नाही त्याच्या ठिकाणी. और साक्षी सदा अपरोक्ष है. साक्षी सदा अपरोक्ष हे मला कळणार इथं साक्षी कसं अपरोक्ष ते इथंच कळलं नाही मला. कसं सांगा. साक्षी सर्व धर्म कसे नाही. आणि साक्षी हे अविद्याचं अधिष्ठानच आहे. मी सांगतो नाही ताण देऊ नको बुद्धीला पण प्रयत्न कर झाला तर. कारण आता ताण परमार्थामध्ये कधी ताण द्यायचा नाही. एक सांगतो मी सांगतो हे चिंतन नको सांगतो तर सांगता सांग. परमार्थामध्ये जर ताण घेतला तर साधना निकटपणा येतो आणि साथ दिला राहतो. मध्ये तिसरे परिणाम होते. मग त्या जालिंदरला काय झालं बोंब बोललं त्याला सांगतो बाबा सरळ दिसेल त्याला ते जो काय हे असले होते मग ते निष्ठा राहायचं येतं मग म्हणून सांगतो आमचं असं. आता वाचते विषय साक्षी सदा अपरोक्ष आहे. सदा अपरोक्ष आहे म्हणजे तुला लक्ष नाही मी सांगतो काय कळत नाही तुला. दोन देहाचा व्यवहार कळतो. 3 अवस्था कळतात. आता ह्या 3 अवस्था जरी कळतात तर सात्विक वृत्ती झालेली त्या वृत्तीला विचारांचा साधकाला त्या 3 अवस्थेचा प्रकाशक जो आहे साक्षी चैतन्य संबंधाने 3 अवस्थेचा 3 देहाचा प्रकाशक आहे. मग ती प्रकाशक मी त्याला ओळखतो. या 3 देहाला ओळखतो 3 अवस्थेला ओळखतो. हे सगळे विशिष्ट जे व्यवहार आहे त्याला मी ओळखतो जाणतो.
मग तो साक्षी आहे. आता ते द्रष्टा कसा, साक्षी कसा, सामान्य साक्षी कसा, म्हणजे द्रष्टा कसा, उपद्रष्टा कसा, साक्षी कसा, सामान्य साक्षी कसा, त्याचे प्रकरण जाऊ देते नाही इतकं सांगायचं. तिन्ही अवस्थेला तिन्ही ध्यानात आणतो म्हणून तो साक्षी आहे. आणि मला कळतात की हे हे तिन्ही अवस्था तुला कळतात, पण तुझ्या ज्ञान कळतात. पण तिन्ही अवस्था कोणाच्या या बुद्धीच्या. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मस्ती, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे कोणाचं अंतःकरण आहे ना. बरं हे तर कशाने वाटतात बरं, हे तिन्ही हे तर कशाने वाटायला लागलेत, तिन्ही अवस्था कशाने वाटतात, चालेल अज्ञानामुळे. कशाचं अज्ञान, तिन्ही अवस्थेचं का साक्षीचं, वास मिटला. आता पक्क दिसायला लागली स्थिती बघता येईल. पण ज्याला दिशा चांगली त्याला दशा प्राप्त होतेच, ज्याला दिशा चांगली लागली त्याला दशा प्राप्त होतेच. जर दिशा म्हणजे हे असेल काही कमी असतं तर मग दशा नाही प्राप्त. चला, ताके विषय परोक्षता ईश्वर धर्म का अत्यंत असंभव है. मग त्याच्या ठिकाणी साक्षीच्या ठिकाणी सर्वज्ञता, सर्वशक्तिमान, आणखी माई हे जे त्याचे धर्म ईश्वर आहे त्याच धर्माचा साक्षीच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. म्हणून लक्षणा तिकडे जमत नाही. म्हणून हे चरण कुठे घेत हरिपाठात म्हणतो नवनीता त्याचे ज्ञान ते शिकायचं. कारण हे मनन चाललं ना, विचार चाललं ना, मग मंथन करायचं कसं. तोम पदार्थ वाचार्थ लक्षार्थ काय, तत्पदार्थ वाचार्थ लक्षार्थ काय, हे मंथन म्हणजे विचार म्हणजे मनन. और माया रहित को माया विशिष्ट कहना असंभव है. आणि माया रहितला माया विशिष्ट म्हणणं असंभवनीय गोष्ट आहे. जैसे ब्रह्मचं लग्न झाल्यासारखं, जैसे ज्याप्रमाणे दंड रहित को दंडी कहना और संस्कार रहित द्विज बालक को संस्कार विशिष्ट कहना असंभव है. दंड रहितला दंडी म्हणणं आणि लहान मुलाला संस्कार रहित संस्कार आहे म्हणणं हे गोष्ट बरोबर नाही. यासे म्हणून साक्षी चेतन का ईश्वर से अभेद कहे. मग साक्षी चेतन ईश्वराचा अभेद जर मानला तर तो महावाक्य असंभव अर्थ के प्रतिपादक हो. मग सगळे महावाक्य असंभव अर्थाचे प्रतिपादक होतील. पुंडली दोनों पदन में लक्षणा, दोनों पदन में लक्षणा और ओतप्रोत भाव. हो फार आता शेवटचे अनुभव कुंडली. कारण हे शास्त्राचा विरोध आहे ना. तिथं मला त्या मळेगावच्या एका देशमुखांनी विचारलं होतं मुद्दाम खोडसरपणाने, पण त्याच्यात मला गुरुजी असल्यामुळे त्यांना म्हणलं 3 वाक्य अनुभवाच्यातून 1 वाक्य विचारायचं. बोललोच नाही ते. एक बाई देवडीला ते जनरल पंतकडे विचार सादर ऐकला होता आणि ते म्हणले विचार